देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। कालेश्वर महादेव भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। गणपती बाप्पा आज एक अलौकिक योग जुळून आलाय। श्रावणातला हा चौथा सोमवार आणि आज अष्टमी आहे। अष्टमी म्हणजे कन्हैया लालाची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची जो 7वा अवतार आहे, जो 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण त्यांचा जन्मदिवस। आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये ज्या महान संतांनी हा संप्रदाय भक्ती प्रेम करण्याचा जो अधिकार सर्वसामान्य माणसाला जो दिला, त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आजच वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। तिथी तीच आहे, वेळ ही तीच आहे। फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा गुरुवारी झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा बुधवारी झाला। अवतार तोच। म्हणून आपण आजच्या ह्या सेवेमधून ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन आणि भगवान श्रीकृष्णाच्या लीला यांचा वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय। कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय। कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय। बसलेल्या सगळ्यांनी आपल्या तोंडातून कृष्णाचं स्मरण करावं। कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय। 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय। 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 हरि जय राम कृष्ण हरि।
येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर दयाचा संसार सुफळ झाला गे माये दयाचा संसार सुफळ माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ सेना महाराजांचा अभंग आहे आणि ह्या अभंगावरती आपण आज ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस भगवान श्रीकृष्णाचाही जन्म आज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान त्यांचाही जन्मदिवस वारकरी संप्रदायात साजरा करतो. लोकांना तो माहित नाही किंवा कुणी माहिती करून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. देव कळण्याकरता संत कळले पाहिजे. देवाजवळ जाता येईल पण देव आपलासा करता येणार नाही. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं विजेचा प्रवाह डायरेक्ट हात लावता येत नाही, विजून होऊन जाऊ म्हणून संत बल्ब लावून ट्यूबलाईट लावून प्रकाशित केलं जातं. ते कोण करतं? ते संत करतात. अनुभव त्यांच्या जवळ. म्हणून आज एक अलौकिक दिवस आहे. सगळं विश्व कृष्ण नामामध्ये रंग आहे. पण कृष्ण ज्यांच्यामुळे आम्हाला कळला त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं श्रवण करणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून सेना महाराज त्यांच्या अभंगामधून येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर दयाचा संसार सुफळ झाला गे माये. येऊनी नरदेहासी मला सांगा जन्माला येणं कोणाच्या हातात आहे का? बरं जन्माला आलो कुठल्या योनीमध्ये जन्माला येणार हे आपल्या हातात नाही. पशुच्या योनीमध्ये येणार, पक्षाच्या योनीमध्ये येणार, जनावराच्या येणार की माणसाच्या येणार हे आपल्या हातात नाही. पण आलो नरदेहाला आलो त्या मानवी देहामध्ये आपला जन्म झाला. काय करा? येऊनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर
ईश्वराचं ज्ञान ज्यांच्यातून प्रगट झालं ते ज्ञानेश्वर महाराज. पण ते प्रगट झालं ते दर्शन हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर आलं. ज्ञान ईश्वरी शब्द पण नाव तुझं खूप सुंदर आहे. ईश्वरीय ज्ञान. ईश्वरीय ज्ञान म्हणजे काय? देवाला आपलंसं करून घेण्यासाठी जे साधन आहे, कुठल्या साधनाने आपण देवाला आपलंसं करून घेता येईल? मला सांगा, देवाजवळ आपण जाऊ शकतो मूर्त रूपाने किंवा स्वरूप आकार देवाचं भजन करून. पण खरं सांगू का, देव आपल्या ठिकाणी आहे का? त्याची प्रत्येक वेळेस प्रतीक घ्यावी लागते. तुम्ही म्हणाल म्हणजे चालते ते गुणामुळे चालते. ईश्वराचा अंश मात्र दुसऱ्यामध्ये आहे, पण देवाचं विशेष प्रेम संतांच्या ठिकाणी. संत काय करतात? देवाला आपलंसं करण्याकरता मागच्या संत जनाबाई सांगितलं. संत जनाबाईंनी काय केलं? आपलं नामस्मरण केलं, हेच साधन केलं. कुठलं वेगळं साधन करायची गरज नाही. आणि आपल्या आयुष्यात एवढा वेळही नाही, 100 वर्ष जगतही नाही. वेगळ्या साधनांच्या मागे जर भक्ती करायची असेल तर जमत नाही. फक्त भाव ठेवा आणि काय करा? नामस्मरण करा. म्हणून हे जे कृष्ण चरित्र आज आपण सांगणार आहोत, ते कृष्ण चरित्र ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला साध्य होईल ते ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणतात, दयाचा संसार सुफळ झाला रे मारे. संसार सुफळ झाला. अडवे तिळवे विनवे तंतू, वस्त्र नाम वृषा मातू. काय आहे? कापूस आहे. कापसापासून तंतू बनवले जातात आणि ते तंतू आडवे तिळवे विणले की त्याचं वस्त्र होतं. हा संसारही तेच आहे. जन्माला आलो, जन्माला याच्या अगोदर वडील होता का? जन्माला याच्या अगोदर आई होती का? जन्माला आल्याबरोबर आई झाली. आईचं नातं लागलं, वडिलांचं नातं लागलं, भावाचं लागलं, मावशीचं लागलं, मामीचं लागलं. जी नाती 10 मिनिटापूर्वी नव्हती, तर ती नाती केव्हा निर्माण झाली? नरदेहाला प्राप्त. मग नरदेहाला आल्याबरोबर एवढी नाती मिळतात, एवढे सगळे सोयरे सहज मिळतात. हो, यालाच संसार म्हणतात. जे सहज गतीने तुम्हाला प्राप्त होतात तो संसार. पण हा संसार पूर्ण करण्याकरता किंवा संसारातून करून जाण्याकरता समाधान म्हणतात. मावशीला त्या मुलाकडून प्राप्त होणारं समाधान, आईला त्या मुलाकडून प्राप्त होणारं समाधान, वडिलांना म्हणजे समाधान म्हणजे इच्छा. त्या मुलाकडून लगेच इच्छा ते म्हणतात. यांनी मोठं झाल्यानंतर मला मामी म्हटलं पाहिजे बरं का, आई म्हटलं पाहिजे बरं का, बाबा म्हटलं पाहिजे बरं का, मोठा झाला पाहिजे बरं का. इच्छांचं साम्राज्य निर्माण होतं आणि त्यांनी काय होतं? सरळ असलेला संसार आता संसाराला गुंता निर्माण होतो. पण अशा जो संसाराला गुंता जर सोडवायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? संतांच्या चरणावर माथा ठेवायला पाहिजे आणि संतांचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला देवाचं स्मरण सहज होईल. देवाचं स्मरण होणं आणि देवाचं नाम मुखात येणं हे पूर्वजन्मी काहीतरी आपण सुकृत केला असेल म्हणूनच आपल्याला ते प्राप्त होईल. सहज कुणालाही देवाचं नाव मुखामध्ये घेता येत नाही. म्हणून दयाचा संसार सुफळ झाला. सुफळ झाला म्हणजे काय झालं? त्या सर्व जन्म झाल्यावरती जी नाती जोडली गेली त्या नात्यातून सहज माणूस सोडला गेला. कधी सोडला गेला? तो जो मुली जन्माला आला त्याला अहंकाराची प्राप्ती झाली. मी मुलगा, मी माणूस, मी शिक्षक, मी इंजिनियर. पण कालांतराने संतांची गाठ झाली आणि काय झालं? माझेपणाचा विसर गेला. मी कोण आहे ते विषय संपला, पण मी त्या देवाचा आहे हे ज्ञान झालं. हे ज्ञान झालं. मी देवाचा देव माझा. भजन म्हणतात ना,
विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ही अवस्था प्राप्त होण्याकरता ज्ञान व्हावं लागतं मी देवाचा. पण त्या अवस्थेपर्यंत थांबून जमतं का? की अवस्थेचा भोग घ्यावा लागतो. तो भोग घेताना कसा घ्यावा? मी विठ्ठलाचा हेही भाव विसरून जावा आणि त्याचं नामस्मरण करता करता देवरूप होऊन जावं. ही भक्ताची खरी अवस्था आहे. लौकिक जगामध्ये आपण फिरत असतो, भक्त करतो, भजन करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, समाज आपल्याकडे बघत असतो. बघून द्या, लौकिक जसा हिरा आहे, हिऱ्याला जेवढे जेवढे तुम्ही पैलू पाडाल तेवढा तो चमकत जाईल. तसा सामान्य जीवनामध्ये भक्ती करण्याकरता लोकांना दाखवण्याकरता काहीच करायचं नाही. पण लोकांना दाखवलं जायचं नाही. पण ते कराल ना, ते असं करा की लोक बघितल्याशिवाय राहणार नाही. लोक बघितल्याशिवाय राहणार नाही. पण लोकांनी बघून आपल्याला काय प्राप्त होईल? आता लोकांनी आपल्याला मोठेपणा दिला, मोठेपणा दिला म्हणजे आपण त्यात जागा असतो. लोकच फक्त म्हणतात खूप चांगलं सांगतात, खूप चांगलं सांगतात. पण चांगलं सांगू काय फायदा? तर लोकांच्या जर ते उपयोगी पडत नसेल तर ते चांगलं काय फायदा? माझ्या खिशात परीस असावा. लोखंडाला लावल्यावरती परीस काय होतं? लोखंड नसून माझ्या खिशात परीस असावा. मी सगळ्यांना सांगावं माझ्याकडे परीस आहे, परीस आहे. लोकांना पण हेवा वाटावा यांच्याकडे परीस आहे. पण सामान्य माणसाला त्याचा उपयोग काय? सामान्य माणसाच्या लोखंडाला जर तो लावला नाही आणि त्याच्या जीवनात जर सोनं होत नसेल तर त्या कीर्तन प्रवचनाचा, त्या भजनाचा तरी का उपयोग? म्हणून समाजामध्ये समाजामध्ये ह्या गोष्टी सहज आपल्याला प्राप्त होतात लौकिकाच्या. पण त्याच्यामध्ये अडकून राहण्याचा प्रयत्न नाही. अडकून न राहणं ते कुणावर साध्य होईल? आपल्यालाही आपला प्रश्न पडतो की मी याच्यातून बाहेर कसं पडेल, या अमृतातून बाहेर कसं पडेल. त्या नावारूपातून पहिलं माणूस नावरूपी मिळवण्याकरता परमार्थ करतो किंवा परमार्थ करतो. याच्यानंतर अनेक कामगारी कामं केली जातात, देणगे दिल्या जातात, अन्नदान केले जातं. कशा करतात? माझं नाव व्हावं. आणि एक दिवस असा येतो की माझं नाव कुठेच राहू नये, त्याकरता झटत असतो. म्हणून त्याकरता झटण्यासाठी एवढंच करायचं. ज्ञानोबा तुकाराम संतांचं स्मरण करायचं. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. बोला ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. त्या संतांचं स्मरण करायचं. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र सांगताना आज ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या वडिलांचं नाव. आळंदी क्षेत्रामध्ये आजच्या दिवशी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अशा ज्ञानेश्वर महाराजांचा आज जन्म झाला. आणि ह्या जन्माने कशाची प्राप्ती झाली? मागच्या काळामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा असह्य वेदनेने समाज काय होता? जसं एखाद्या लोखंडाच्या तव्यावरती एखादी मुंगी पडाली तशी अवस्था समाजाची होती. आणि भगवान श्रीकृष्ण जन्मले पण
आणि इथेही हीच अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांकडून लिहिली गेली. त्या ज्ञानेश्वरीचा वापर लोकांना ते ज्ञान घेण्याकरता झाला आणि त्या दिवशी लोक आपल्या बंधनातून मुक्त झाले. तिथे कंसाच्या बंधनातून मुक्त झाले आणि इथे जो कंस तुमचा अहम आहे, तुमच्या हृदयामध्ये जो अहम आहे, अहंकार आहे, कंस रूपी अहंकार आहे, त्याच्यातून तुम्ही मुक्त झाला. कशामुळे? ज्ञानामुळे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की लाखो करोडो लोक ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात आल्यामुळे मुक्त झाले. मारामाऱ्या कराव्या लागल्या नाही, युद्ध करावी लागली नाही. फक्त ती गोष्ट आपल्या देहावर ठेवली, ते वचन आपल्या जिभेने घेतले, ते ज्ञान बुद्धीमध्ये प्राप्त झालं आणि अहंकार आणि देवरूप झालं. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि त्याच्या अगोदर आपण इथे सोमवार पासून आपण सांगतोय निवृत्तीनाथ महाराज. हे निवृत्तीनाथ महाराज शिवाचे अवतार, महादेवांचे अवतार निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे अवतार, सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार आणि आदिशक्ती मुक्ताई ही जगदंबेचा अवतार आहे. असे 4 भावना जन्मले आणि त्यांनी आज आपल्या वेळेचा अभाव आहे तरी सुद्धा आजचा जन्मदिवस त्यांचा आहे. त्यामुळे त्यांचं चिंतन आणि संत सेना महाराज सांगतात प्रत्यक्ष परब्रह्मा येऊनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे. कशाने ज्ञानेश्वर महाराजांनी तारलं? लोकांना तारलं कशाने? फक्त नाम दिलं. नाम घेण्याचा अधिकार ज्ञानेश्वरांना प्राप्त झाला आणि लोकांनी स्वतः घेतल्याबरोबर तरले. जयाचे अंगणी पिंपळ सोनियाचा सिद्ध साधकांचा बेळा देते तयाचे स्मरणी जळते पाकते सांगत पंढरीनाथ सेना हरी. सिद्ध साधक ज्याला सिद्धी प्राप्त झाली आणि ज्याला साध्य करायचे असे दोन्हीही ज्ञानेश्वर महाराजांच्या काळंदीमध्ये त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. बघा, ज्याला साध्य करायचे कुठली तरी गोष्ट, ज्याला साध्य करायचे, ज्याला एखादी गोष्ट मिळवायची, तो मिळवण्याकरता प्रयत्न करतो. पण ज्याला एखादी गोष्ट मिळाली त्याने काय करावं? एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली तर आज कृष्ण भगवान एक म्हटलं सकाळपासून सेवा करतात मंदिरामध्ये. भगवान श्रीकृष्ण कुणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला भेट देऊन जातील काय सांगता येते का? एक म्हटला की मला कृष्ण भगवंताला भेटायचं आणि एक कोपऱ्यामध्ये मंदिरात बसून कृष्णाचं स्मरण करत होता. तो म्हटला कृष्ण मला भेटून उरलाय. मग ज्याला भेटलाय तो काय करतोय? तो आपलेपणाचा विसर करतोय आणि त्याची जी शक्ती आहे ती शक्ती काय करते? बघा, आपला स्वतःचा जर विसर करायचा असेल तर देवाचं नाम घेण्याकरता बरेच लोक सांगतात की वारकरी लोक किंवा भजन करणारे लोक मोठ्या आटा असेल जोराने भजन का करतात. घरातल्या एखाद्या मुलाला जरी तुम्हाला बोलवायचं असेल त्याला म्हटलं ना भागवता ये बर येत नाही, तो जोरात आवाज द्यावा लागतं. अरे मूर्खा, कळत नाही का? जेव्हा जोरात आवाज दिला जातो तेव्हा त्याच्यावर मुर्गा थंड जागा होतो. म्हणून आपण जोरात आवाज भजन करून देवाला जाग नाही करायचं, आपल्या आत्मशक्ती जागृत करायची. म्हणून भजन करताना जेव्हा आवेगामध्ये माणसं भजन करतात जोरामध्ये लोकांना वाटतं काय हा एक गडबड गोंधळ नाही. करून बघा, नामावरती लोकांचा विश्वास नाहीये, नामस्मरणावरती विश्वास नाहीये म्हणून लोक घेत नाहीये. कीर्तनकार प्रवचनकार सांगून थकले, ते स्वतः भजन
लोकांना सांगतात की नामाशिवाय दुसरं काही साधन नाही, पण लोकांना एवढं सोपं साधन पचत नाही. लोकांना सांगितलं ना, सकाळी लवकर उठा, नदीवरून जाऊन स्नान करा थंड पाण्याने थंडीच्या दिवसात, तसेच ओले बसा आणि हातात माळ घ्या, पूर्व दिशेला बसा आणि मग तुम्ही नामस्मरण करा. 1 तास नामस्मरण झालं पाहिजे. त्याच्यानंतर वस्त्र बदला. म्हणजे तुला कर्म करणं काय कळलं, लोकांना वाटतं काहीतरी प्राप्त होतं, काहीच प्राप्त होत नाही. पण हा होता प्राप्त होतं काय होतं, अहंकाराची प्राप्ती होते. काय होतं, अहंकार जाण्याचा प्रमाण करतो आणि त्या कर्मकांडाने अहंकाराची प्राप्ती होती. मी केलं का, मी सकाळी उठून नदीवरती गेलो का, मी ओल्या वस्त्राने बसलो का, मी एकदा जग फिरावर का, मला सांगा कर्मकांडाने कशाची प्राप्ती झाली. म्हणून सहज सोपा परमार्थ आहे. मला काय सांगता येत नाही, मला जेवढं कळलं माझ्या सद्गुरूच्या कृपेमुळे तेच तुम्हाला सांग. काय वेगळं सांगावं, काय अडचणीचं सांगावं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वारकरी संतांनी काय अभंग काय सांगावं, एक अभंग म्हणावा. सर्वधीर कंठदाटो, सर्वधीर कंठदाटो, जेणे फुटो हे हृदय, चिंतनाचा एक लाभो, चिंतनाचा एक लाभो. काय चिंतन म्हणून कर्मकांडाने काय बाब अहंकाराची प्राप्ती होते, अहंकाराची प्राप्ती होते. कुणीही असा म्हणत असेल की मला होत नाही, मी खरं सांगतो, उद्यामध्ये हात ठेवा, लोकांना सांगायचं काय. आम्ही सुद्धा जेव्हा इथे बसतो आम्हालाही वाटतं की आपण चांगलं म्हणतो, खरं सांगू का, ते किती दिवस चालायचं, चांगलं बोलतो, चांगलं बोलतो, किती दिवस चालायचं. लोक आज विचारतील ते समाजात अनेक जण येतात, नमस्कार करतात, म्हणतात, पण त्यांच्या नमस्कारात आणि त्यांच्या त्याच्यात जर अडकलो, देवापासून दूर होऊ, देवाचं भजन करायला आलो आणि देवापासून दूर झालो, किती मोठी व्यथा आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सरळ करतो, खूप सरळ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अलौकिक आहे आजचा दिवस. ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं झालं तेवढं चरित्र सांगितलं. त्याच्यामध्ये आज कृष्ण जन्म आहे. भगवान श्रीकृष्णांबद्दल आता याच्या पुढे आपण थोडंसं सांगू. सर्व इंद्रिय आहेत ना, त्यांचं कुळ म्हणजे गोकुळ. मथुरेमध्ये जे गोकुळ आहे तिथे तर भगवंताचा जन्म झाला, पण संतांनी जे अभंग लिहिले हे आपल्यावर लिहिले. गो इंद्रियांचं कुळ ते गोकुळ. गोकुळामध्ये आनंद झाला. या आजच्या दिवशी गोकुळामध्ये आनंद झाला. तुम्ही 5000 वर्षापूर्वी तिकडे मागे जाऊन काय एवढं लांब कृष्ण जन्म साजरा नाही करायचा आहे. आपला आजचा कृष्ण जन्म साजरा करायचा. गोकुळी आनंद झाला झाला झाला
नंदाचा दैवाळा नंदाचा दैवाळा दैवाळे अकस्मात दैवाळे अकस्मात गोकुळी आनंद झाला गोकुळी आनंद झाला गोकुळी आनंद झाला कधी रामकृष्ण घराला म्हणून रामकृष्ण हे भजन करण्याची ते म्हणजे योग्यता आहे का खरंच योग्यता लागते खरंच योग्यता लागते कुणालाही मला सांगा आपल्या भारतामध्ये 100 कोटी हिंदू लोक राहतात आणि या विश्वामध्ये 200 कोटी हिंदू लोक राहतात मला सांगा सगळंच भजन करतात का आपल्या घरामध्ये 5 जण आहेत 2 मुलं आपण नवरा बायको आणि आई असेल किंवा वडील असेल 5 ते 6 जण सांगा सगळ्यांनाच भजन जमतं का जमत नाही कधीतरी विचार केला पाहिजे काहीतरी विचार केला पाहिजे की का असं होत असेल सगळ्यांनी विचार केला असं का होतं ते भजन आम्हाला का साध्य होत नाही ते आम्हाला का साध्य होत नाही तर ते संतांना विचारले गेले संतांना विचारलं गेलं संतांना विचारलं की हे कृष्ण भगवंताचं भजन म्हणजे कृष्ण आमच्या समोर आहे कृष्ण आमच्या समोर घोड्या करतोय कृष्ण आमच्या समोर दयाची मडकी फोडतोय पण त्याचं स्मरण आमच्या हृदयामध्ये होत नाही का अशा अवस्था का होते पूर्वजन्मे सुकृते थोरकेली पूर्वजन्मे सुकृते थोरकेली ती मदारी फळासी आली ती मदारी फळासी आली नंदुआली मानसी पूर्वानंदुआली मानसी भेटी झाली या संतांची भेटी झाली या संतांची मनोनी गोड सर्व भावी मनोनी गोड सर्व भावी मनोनी गोड सर्व भावी अमरी लागे तोंड कुमारे अमरी लागे तोंड कुमारे मनोनी गोड सर्व भावी मनोनी गोड सर्व भावी म्हणजे पूर्वजन्माचं सुकृत लागतं पूर्वजन्माचं सुकृत ज्याला मिळालं तोच भजन भक्ती करू शकतो म्हणून ज्या लोकांना हे पूर्वजन्माचं सुकृत प्राप्त झालं त्यांनी जाणून संतांची नामस्मरण करायला पाहिजे जाणून म्हणजे जाणूनच संतांचं भजन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सहज अवस्थेमध्ये देव तुमच्या होऊन त्याचं भजन करू आपण रोज भजन करतो आपल्याला वाटतं आपण करतो खरं सांगू आपण करतच नाही ती शक्ती आपल्यामध्ये क्रियाशक्ती काय करते आपल्यामध्ये तो भाव प्रकट करते आणि ती स्वतःच भजन करून नाचू लागते स्वतःच भजन करून नाचू लागते लोक भजनामध्ये राधा रमण हरी गोविंद राधे या भजनामध्ये मला सांगतो तल्लीन होऊन नाचावं कोण नाचतं राधा नाचते राधा कुणाला म्हणतात प्रवाहाच्या बरोबर वाहते ती धारा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवाह चालू आहे प्रवाहाच्या दिशेने ते वाहते त्याला म्हणतात ती धारा आहे गंगेची धारा आहे पण प्रवाहाच्या
कृष्णाला प्राप्त करून घेतलं. रुक्मिणी आई साहेबांच्या बाजूला कृष्ण भगवंत बसू नये, पण कृष्ण भगवंत तिथे बसून जिचं स्मरण करत आहे ती राधा आहे. मला सांगा, देवाच्या जवळ बसणं महत्वाचं ते देव आपलं चिंतन करणं महत्वाचं. फक्त राधा म्हणून काय सांगावं म्हणतो, भजन करू आपण. राधा गोकुळानंद झाला, रामकृष्ण घरा आला, नंदाच्या दैवाला दैव आले अकस्मात. नंदाचं दैव उजळलं. कुणाचं? नंदाचं. कृष्ण चरित्र सांगतो आपण. गोकुळ आनंद झाला, कधी रामकृष्ण घरा आला, नंदाच्या दैवाला दैव आले अकस्मात. नंदाला माहिती होतं का भगवान श्रीकृष्ण त्यांच्या तिथे येणार आहे? श्रावणवद्ध अष्टमीसी रोहिणी नक्षत्र दे दिवशी बुधवार परियेसी कृष्णमूर्ती प्रकटली. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. कृष्ण नाही, कृष्ण 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 नाही, कृष्ण
कृष्ण कृष्ण जय. काय झालं मला सांगतो. देवाचं भजन ऋषीमुनी बरेच दिवसापासून करत होते आणि त्या ऋषीमुनींनी एवढे वर्ष तपश्चर्या केली. काही ऋषींनी तर मागच्या रामाच्या काळापासून तपश्चर्या करत होते. कारण का तर रामाला इतका राम लोभत होता की लोकांना वाटावं रामाच्या गालाला हात लावावा, रामाच्या पायाला हात लावावा. पण राम काही मर्यादेमध्ये होता, मर्यादा पुरुषोत्तम होता. सगळ्या ऋषींनी रामरायाला सांगितलं, हे रामराया तुमचं रूप एवढं काय इतकं गोड असं वाटतं तुम्हाला परतच राहतं, राजसिंहासनावर तुम्हाला परतच राहतं. तुमची पापी गाडी तुम्हाला हात लावावं, तुमचं नमन दर्शन करावं. त्यामुळे या जन्मात नाही, थोडा अंतिम कळ काढा. कृष्ण होऊन येईल आणि कृष्ण होऊन येईल आणि तुमच्या बरोबर रासलीला करेल. म्हणून ज्या गोपिका आहेत त्या गोपिका साध्या गवळणी नाहीये. ज्यांनी अनेक वर्ष हजारो वर्ष तपश्चर्या केली ते ऋषीमुनी आहे. आणि काय तप केलं? कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. राम जन्मामध्ये कृष्ण स्मरण भजन करत होते ऋषीमुनी. कधी करत होते? राम होते. लक्षात घ्या, रामाचा अवतार झाला होता, राम राज्य करत होते आणि भजन ऋषीमुनीचे करत होते. कृष्ण कृष्ण जय कृष्ण. ते बोलले कुणाचं भजन करतोय? बोलले तुम्ही करा, हे नामस्मरण करा, याच नामाने मी जन्माला येणार आहे. त्याला वाटलं रामाने जर हे सांगितलंय आपण का करू नये? देवाशी सलगी करण्याकरता का करू नये? अहो 60 वर्षांनंतर जेव्हा वय होतं आपलं, सहज आपल्याला वाटतं 60 पर्यंत आपल्याकडे 2-3 करोड रुपये जमा असावे, त्याच्या व्याजावरती त्या 2-4 घरं असावी, त्याच्या भाड्यावरती आपलं पुढचं जीवन जावं. तर मला सांगा, जर साधारण जीवन चांगलं जगण्याकरता तुम्ही पैसा साठवता आणि देवाला जर आपलंच करून घ्यायचं असेल तर पूर्वजन्मीचं सुख नाही का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रूप पाहता लोचनी सुख गणपती बाप्पा का वाटणार नाही, खंडोबा का वाटणार नाही. ते बोलले ही सगळी अवतार परंपरा जी आहे त्यांचं काम संपलेलं आहे. त्या लक्षात घ्या, परमार्थ खूप सोपा सहज आहे, फक्त योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्ती पाहिजे. प्रत्येक युगामध्ये आता मला सांगा, 100 वर्षापूर्वी बैलगाडी होती. बैलगाडीने आपण आमेरला जातो. आता बैलगाडीने जाऊ का? ती पण गाडीच ना. ते म्हणजे लोक म्हणजे तुम्ही वेडे. अहो मेट्रो ट्रेन आहे, आता मेट्रोचं युग आहे, मोटरसायकल आहे, बस आहे, आणि तुम्ही बैलगाडीने निघाला. बैलगाडीच आहे, तिची ताकद हिचीही ताकद आहे, नीट लक्षात घ्या. मेट्रोला सुद्धा काही ताकद आहे, बसलाही ताकद आहे, पण ती बैलाही ओढणारी होती. ही इंधनाने विजेवर चालते. म्हणून ते देव नाही का, ते देवच आहे. त्या खूप काळ होता आणि या कलियुगामध्ये वेळ सगळ्यांची कमी, कलियुगाचाही वेळ कमी होत चालली आहे. पण या कलियुगामध्ये सोप्यात सोपं साधन, लवकरात लवकर आपल्याला देवाला प्राप्त करून घ्यायचे. देव आपल्या ठिकाणी आहे, पण देव आपण देवाच्या ठिकाणी आहोत, पण देव आपल्या ठिकाणी नाही. भूते माझ्या ठाई, मी भूतांच्या ठाई नाही. सर्व भूते म्हणजे भूत नाही, आपणच भूत आहे. ज्ञानेश्वर सांगतात, भूते माझ्या ठाई, पण मी भूतांच्या ठाई आहे असं करू नको. मी त्यांच्या ठिकाणी असेल असा विचार करू नको. कुठे माझे भक्त गाती येथे, उद्धवा मी उभा येथे. माझे भक्त जिथे माझं स्मरण करतात, माझं भजन करतात, मी तिथेच असतो. जे माझी पूजा त्या आजच्यामध्ये अडकले, ठीक आहे, भावानी करत असते ते करावे, पण भाव सोडून जर तुम्ही पूजा करत असाल तर काय बाप तुम्ही तिथून लांब जाताय. पूजा केलीच पाहिजे.
आणि मला पूजेचं तुम्हाला सांगायचं पुढचा भाग असा आहे की काय झालं, अभंग काय सांगतोय, कृष्ण मूर्ती प्रगटली. म्हणून जे त्या कृष्ण नामामध्ये जे ऋषीमुनी होते ते कृष्ण जन्माची म्हणजे कृष्ण जन्माच्या नावावर कृष्ण काय जन्मला त्याच्यामध्ये कृष्ण नव्हता का, ते तत्व नव्हतं का. आपण मागच्या वेळेस सांगितलं दशरथाचा पुत्र तो कालचा अनादि कालचा आत्माराम. दशरथाच्या पुढे राम भगवान आले त्याच्यावर राम नव्हते का, होते, पण निर्गुण शक्ती साकार झाली. तशी निर्गुण कृष्ण साकार झाला, कृष्ण झाला. कृष्ण म्हणजे काय, क्रियाशक्ती. कृष्ण म्हणजे क्रियाशक्ती. आपल्यातून जी गोष्ट घडते, जी गोष्ट आपल्यातून घडते ती घडते कशामुळे घडते, क्रियाशक्ती. राम म्हणजे काय, तुमचा तो भाव प्रगट होतो, पण भाव प्रगट होत नाही, तो कर्मातून प्रगट होतो. कृष्ण कृष्ण म्हणून जो कृष्ण राम हात लावण्याचा अधिकार नव्हता तो कृष्ण इथे गोपिकां संगतीमध्ये, तुम्हाला सगळं चरित्र माहिती, गोपिकां संगती खेळू लागला, बागू लागला. पुन्हा पुन्हा बरोबर कृष्ण फिरला नाही. जे वाकड्या वृत्तीचे होते तो वाकड्या, जे वाकडे होते, जे घुसटलेले विचाराचे होते. घुसटलेले विचार म्हणजे कशाला म्हणतो माहिती, मी कोणीतरी वेगळा, हे कोणीतरी वेगळे, हा विचार मनात आपल्याला आला तरी घुसटलेले विचार. आज केलेली काल केलेली भाकरी आज खाऊ शकतो का, त्याला बुरा येतो. भाकरीच ती लाडूच तो 4 दिवसांनी त्याला काय तो बुरा येतो. त्याच्यात काजू बदाम दिसताय पण खाता येत नाही. काय झालं, फंगस आला. मग फंगस झाला लाडू खाऊ शकतो का, बुरा आला भाकरी खाऊ शकतो का. तसा आपल्याला चित्त आपल्याच विचार, पण आपल्या विचाराला बुरा येतो. मी कोणतरी वेगळा, मी कोणतरी वेगळा, मी उच्च वर्णीय, ते शूद्र वर्णीय, हा विचार येतोच. हा विचार म्हणजे काय माहिती का, घुसट केलेलो. पण कृष्णाने यांनाही जवळ केलं. जाऊ द्या, सगळ्यांनाच घ्यायचंय ना, सगळ्यांनाच घ्यायचंय. दहीहंडी सांगतोय तुम्हाला. लोक बोलतात दहीहंडीचा उत्सव साजरा करणार, एकावरती एक उभं राहणार आणि दहीहंडी फोडणार. पण दहीहंडी म्हणजे काय करतात, दहीहंडी कशासाठी, कशा आपण उत्सव कशासाठी साजरा करतोय. तर तरुण वर्गाला मला तर मी म्हणत नाही त्यांना माहिती असेल नसेल, पण 50% मला वाटतं त्यांना मूळ ज्ञान नाही. दहीहंडी थर खाली किती मुलाचा थर असतो, जर 7 थराची दहीहंडी असेल तर कमीत कमी मला वाटतं 15 मुलांचा खालचा थर, त्याच्यावरती 13 ते 14, वरती 12, नंतर 16 जाता शेवटी. हे काय तुम्हाला माहिती, त्याला पिरॅमिड म्हणतात. थर गंमत सांगतो, ज्ञानेश्वरी जी म्हणतात, एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावर आंबा पिकलेला आहे. समजतं ना सगळ्यांना. आता मला सांगा, तो आंबा तुमच्या हाताने तुम्हाला काढता येत नाही, पण आंबा तर काय कसं जाणार तुम्हाला. एक पक्षी आला, तो म्हणाला एवढं पुढं जाईल तोच मारेल. माणूस म्हटला तुला चांगलं आहे, तुला देवानी पंख दिले, तू उडत उडत असेल आणि त्या आंब्याचा रस स्वाद ग्रहण करशील. माणूस खाली झाडावर उभा होता. एक सद्गृहस्थ आले, म्हणजे काय बघतोस, म्हणजे पक्षाला आंब्याची चव चाखता आली, आम्हाला का बरं लाभ ठेवलं त्या आंब्याने, त्या देवाने आम्हाला आंब्यापासून लांब का ठेवलं. ते बोलले कोण सांगतं लांब ठेवलं. चढती झाडावरती त्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर आणि त्या फळापर्यंत पोहोच, त्या फळाचा स्वाद घे. तसं देवत्व विशेषत्वाची भेटायचं असते, संतांच्या ठिकाणी जायचंय आणि त्या पायरी वर जायचंय. की पहिल्यांदा काय शिकवतो तुम्हाला सांगतो, आम्हाला काही कळत नव्हतं, पण ज्ञान झालं. वैराग काय ज्ञान झालं तर हे विश्व कुणीतरी एखाद्या सत्तेने व्यापलंय. पुढच्या थरावरती गेलो, तिथे गेल्यावर कळलं
त्या जी सत्ता आहे ना ती सर्व विश्वामध्ये एकच आहे. हे तिसऱ्या थरावर कळलं, त्याच्या वर गेल्यावर कळलं. अनेक लोक अनेक अंगाच्या शक्तीचं स्मरण करतायत, पण ती शक्ती एक आहे हे मूळ ज्ञान नव्हतं. ती आपल्यातून प्रगटते, ती मुंगीतूनही प्रगटते. मुंगीमध्ये ती शक्ती तेवढीच आहे आणि हत्तीमध्येही तेवढीच आहे. मुंगी तेवढी ना हत्ती तेवढा. म्हणजे हत्तीमध्ये देव एवढा मोठा आहे का? तो आत्मा एवढा मोठा आहे, मुंगीमध्ये एवढंच आहे. तेवढंच कारण मुंगीमध्येही तेवढंच आणि हत्तीमध्ये तेवढंच. मग काय करतो? चौथ्या घरामध्ये गेल्यावर करतो ही शक्ती सर्वांमध्ये एकसारखी आहे. पाचव्या घरामध्ये गेल्यावर करतो की आता त्या शक्तीला प्राप्त करून घ्यायचं आहे, विशेष रूपाने प्राप्त करून घ्यायचं आहे. दीप बल्ब आहे तो 100ला करायचा आहे. दीप बल्ब आहे तो हॅलोजन 500च्या फोर्सनी प्रकाशित करायचा आहे. मग काय करा? काय करा? 6व्या घरामध्ये गेल्यावर करतो की त्याच्यात स्मरण करायचं आहे. दहीहंडीच्या 6व्या घरावर काय गेल्यावर करतो? आता आपल्याला नामस्मरण करायचं आहे. याच्याशिवाय आपल्याला गंतव्य नाही. 7व्या घरामध्ये आपण काय करतो? कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि हे भजन चालू होतं 7व्या घरामध्ये. आणि तो कृष्ण भगवंत 8व्या घरातून आपल्यातून प्रगट होतो आणि 8वा कृष्ण तो दह्याचा काला, त्याच्यामध्ये लाडू आहे, भाकरी आहे, दही आहे, भात आहे, सगळ्यांचे अन्नपदार्थ आहेत, सगळ्या जातीचे अन्नपदार्थ त्याच्यामध्ये एकत्र केले. तो काला त्या दहीहंडीतून फोडतो. आपण फोडतो म्हणजे ते फोडत नाही. त्या दहीहंडीचा काला काढावा आणि सगळ्यांच्या मुखी घालावा. हे कधी होतं? 8व्या घरामध्ये. म्हणून दहीहंडी साजरी करताना आपण अशीही साजरी करावी की आपल्याला काही कळत नाही, पण ज्ञान झालं. असं करता करता कृष्ण कृष्ण जय 7व्या घरामध्ये आपण राहावं. 8व्या घरावर जाऊ नये. 8वा श्रीकृष्ण आहे. म्हणून सगळ्या जाती पातींना एकत्र केलं. आता संविधानामध्ये सांगितलं जातं कुणाला जाती येऊ नका, पण अजूनही आपल्यातली जात गेली नाही. खरं सांगा मला, आपल्यातली जर जात गेली असती तर आपण आता जी भांडतोय आरक्षणासाठी ते भांडलो असतो का? भांडतो की मला काहीतरी जास्त मिळालं, मला काहीतरी जास्त. वाईट काय नाही, हे मी अध्यात्म सांगतोय, मी तुम्हाला अध्यात्म सांगतोय. तुम्ही लक्षात घ्या, जात म्हणजे काय? मी कमी आणि कोणीतरी मोठा. हे बाबू काय बरं काय सांगितलंय बाबासाहेबांनी? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग आपण पहिल्या पायरीत आहोत का? शिकतच नाही. शिकलो तर ज्ञान मिळेल, मग संघटित होईल. शिकल्यावरती शिकलो काय अहंकार संघटित होत नाही आणि संघर्ष तर लांबच राहिला. म्हणून त्यांनी तळमळीने, एवढं तळमळीने सगळं लिहिलं, सगळ्यांना दिलंय, पण त्याचा मला खरं त्याचा अर्थ लोकांना कळला नाही. कळला असता लोक एकमेकांकडे राहिले. आता लोकांना वाटतं की समान हक्क सगळ्यांना मिळाले. अहो, समान हक्क त्याच काळात दिले, तुमच्या लक्षातच येत नाही. या जगामध्ये सर्व ठिकाणी भेदभाव आहे. म्हणजे भारतातच आहे असं नाही, आफ्रिकेचा, अमेरिकेचा रंगाचा भेद आहे. कोणा काळा आहे तो कोणी गोरा आहे. हे भेद कुणी मिटवले? हे भगवान श्रीकृष्णाने मिटवले. म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी जे दहीहंडी साजरी केली जाते, ती दहीहंडी काय साजरी केली जाते? तर जाती पातीतले सगळे एकत्र येतात आणि त्या देवत्वाला हात लावतात. हा अधिकार प्राप्त होतो. कधी कृष्ण जन्मल्यावर, कृष्णाचा जन्म झाल्यावरती कसला अधिकार प्राप्त झाला? तर देवाला आपलासा करण्याचा. संत सुखा महाराज म्हणजे महार होते जाते. कसं असतं आपल्याला शेवटी ते दात काढल्याशिवाय कळत नाही. गुरं थोडं मेलेली ओढून आणावी आणि गावाच्या बाहेर टाकावी. मला सांगा त्यांना देवळात कसे जाऊन देते? नदीच्या पलीकडे दीपमाळ लावली दगडाची त्या काळात 750 वर्षापूर्वी सांगतोय. आणि त्या दीपमाळ्यावरून देवाचा चेहरा दिसत होता.
त्याच्यानंतर चोखा मारतात. कितव्या वर्षी? 85व्या वर्षी. संत होते, महात्मा होते, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज त्यांचं दर्शन घ्यायला जात होते. पण काही गुरसट विचारायची अधिकारी व्यक्ती अशी होती की मंदिरात त्यांना जाऊ देत नव्हती. आणि ते चोखोबा महाराज नदीच्या पलीकडे, चंद्रभागेच्या पलीकडे दीपमाळ बांधली. दीपमाळ माहिती ना, दगडाची, देवासमोर दगडाचे दीपमाळ असते. त्या स्टेपवर जायचे आणि संध्याकाळच्या 6च्या वेळेस जेव्हा पांडुरंगाच्या चेहऱ्यासमोर जेव्हा दिवा लागायचा त्यावेळेस दर्शन घ्यायचे. आणि पांडुरंगाला पहिली तक्रार करायचे की पांडुरंगा, काय या जातीत जन्माला आला? या जातीत जन्माला घालायचं नव्हतं, हे ज्ञान तरी नव्हतं द्यायचं, ही भक्ती भजन तरी कशाला द्यायचं? या जातीत जन्माला घातलं आणि हे ज्ञान दिलं, हे चुकीचं केलं. पण असंच कुठेतरी मनामध्ये विचार आला, देव मंदिरात आहे, हे समोर साकार आहे पंढरपूरला. सर्व ठिकाणी मंदिरामध्ये मूर्तीच आहे, पण समोर साकार पांडुरंग पंढरपूरला आहे. पण समोर साकार कुठे आहे? पंढरीमध्ये. म्हणून तुला मला पाहायचं आहे एकदा तरी. एकदा पण पाहिलं तेव्हा कॅमेरे फोटो नव्हते, फोटो काढला आणि पांडुरंगाला भेटलो. आता आमच्या मोबाईलवर कसं सांगतो, म्हणजे मी 20 वर्ष 25 वर्षाला वाई करतोय, पण मला सुद्धा फोटो नव्हता माझ्याकडे. पांडुरंगाला मी पंढरीला जाऊन बघत होतो, त्याच्यापुढे बघता येत नव्हतं. नंतर ट्रस्टने फोटो जारी केले. पहिले हाताचे म्हणजे पेंटरने फोटो काढले जायचे, ते आपल्याकडे होते, पण ओरिजिनल फोटो मिळाला नव्हता. पण ट्रस्टने जारी केले फोटो 20 वर्षापूर्वी. आणि आता तर मी मोबाईलवरती सगळ्या पूजनाने फोटो चांगला पाठवतो, झूम करतो, दोन मिनिट करतो. किती सोपं झालं, सोपं व्हायला किती अवघड होता, एवढा सोपा आपला झालाय. मग त्या देवाला प्राप्त करायचं साधन नाम आहे, तर ते का करता येत नाही आपल्याला? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध उड़ा मायाशा. सुबह हमारे साथ चाय पी और 11 बजे तक पूर्ण पे. और आमच्याकडे 9:30 वाजता चहा पित होते आणि अर्धा तासात गेले, कळलंच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय, काय सांगितलंय? देवाचे द्वारी उभा 750 वर्षापूर्वी त्यांना कळलं होतं की एक क्षण सुद्धा लोक वेळ देऊ शकत नाही. लोकांकडे वेळ नाही असं नाही, लोकांकडे वेळ आहे, पण लोक देत नाही, लोक वेळ देत नाही. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणामध्ये येणे मुक्ती चारी साथी येणे. हरे राम हरे कृष्ण मंदिर सगळ्यांना माहिती आहे. ते स्वामीजी जेव्हा भारतात आले तर तिथे अमेरिकेमध्ये खूप प्रसार झाला, फंड सुद्धा मिळाला. काय करावं? ते बोलले काय करा, भारतातल्या लोकांना पहिला खायला घाला. ते बोलले भजन नाही, भजन नंतर पहिला खायला घाला. पण त्यांनी जी संस्था उघडली ती कसली होती माहिती का? लहान. पण तिथे लोक येथे जेवायचे, पोटभर जेवायचे, काही प्रश्न नाही. आणि देवाच्या कृपेने त्यांच्या संस्थेला कृष्णाचीच कृपा आहे. आणि लक्ष्मी माता तिथे काम करते, म्हणून तिथे सारखं अन्नदान चालते. काही लोक खाऊन घातली बसली कैसा लगा? अच्छा लगा महाराज जी, बहुत अच्छा भोजन था, इतने दिन से खा रहे आपके यहाँ पर, इतना मिष्ठान खा रहे, तो अच्छा लगा? थोड़ा आराम करेंगे तो थोड़ा भजन करेंगे क्या? बोले वो क्या होता है? तो कहते हो देखिए आपण भजन करू, होत आलाय, खूप सांगायचंय, पण काय सांगून आपल्याला भजन करणं म्हणजे सांगितलं सोपं आहे. तरी आपण मी पूर्ण करतो. श्रावण अष्टमीची रोहिणी नक्षत्र के दिवशी बुधवार पर्यंती कृष्णमूर्ती प्रकटली. आनंदन समाये त्रिभुवनी, धावता त्या गौरवी, वाण भरुली नंदाराणी. सतनापती म्हणजे त्या गौरवीला कळलं, त्या ऋषीला नंद झोपले जाऊन आणि गौरवी वाण घेऊन म्हणजे त्यांना कपडे घेऊन
आणि इथे कसं सांगितलंय वाण भरुणी नंदा आणि सदनाप्रती एका जनार्दनी अकळ न कळे याचे लाघव सकळ हया मनती बाळ जो जो म्हणून आलं त्याचं काहीही कळत नाही तो काय करेल उलट्याचं सुलट करेल सुलट्याचं उलट करेल काहीही करेल असा कृष्ण भगवंत त्याचं भजन आपण आता करू कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय पुढं सगळ्यांना ऐकलं आहे माईक कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय
पण जे भजन मंडळ उपस्थित आहे तर आजची भजनाची सेवा पण थोडीशी आम्ही करणार आहोत. तर सगळ्यांनी ग्रुपमध्ये जमावून आपण सुद्धा रामकृष्ण विज्ञान करू, सुद्धा ध्यान लोक पाहता म्हणून विठोबा रुपयानंतर तुम्ही भजन करा. थोडा आम्ही आमच्याकडे जो आपल्या सद्गुरूंनी दिला रामकृष्ण विज्ञान आहे